यस मॅम येतोय. पहिलं आपलं मागच्या वेळेस झालं प्रॅक्टिकल. ओके, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 2 बघणार आहोत. ठीक आहे, हा पण थेरॉटिकल पार्टच आहे. तुमचा मेन तिसरं किंवा चौथं प्रॅक्टिकल पासून तुमचं प्रोग्रामिंग चालू होईल. ठीक आहे, तुमचं जे प्रॅक्टिकल नंबर 2 आहे, डेव्हलप फ्लोचार्ट ऑफ CMOS IC फॅब्रिकेटिंग युजिंग रिलेव्हंट वेबसाईट. ठीक आहे, आज आपण काय स्टडी करणार आहोत? CMOS चा फ्लोचार्ट. CMOS चा लॉंग फॉर्म काय आहे? CMOS चा लॉंग फॉर्म काय आहे? अरे CMOS चा लॉंग फॉर्म काय आहे? तुमचं झालंय ना थेरी? अभ्यास करतात की नाही? ठीक आहे, तुमचा आहे डेव्हलप फ्लोचार्ट ऑफ CMOS IC फॅब्रिकेटिंग युजिंग रिलेव्हंट वेबसाईट. ठीक आहे, याच्या CMOS चा तुमचा मिनिंग आहे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. ठीक आहे, हा कशाचा टाईप आहे? मॉसफेटचाच टाईप आहे. मॉसफेटचा तुमचा मिनिंग काय आहे? मेटल सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर. ठीक आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइस फॅब्रिकेशन प्रोसेस यूज फॉर कंस्ट्रक्टिंग इंटिग्रेटेड सर्किट मीन्स IC. ठीक आहे, CMOS technology is used in microprocessor, microcontroller, memory chips, and other digital logic circuits. CMOS technology is also used for several analog circuits such as image sensor. ठीक है, CMOS sensor, data converter, and highly मैम आवाज नाही integrated. व्हायब्रेशन से ठीक आहे, आवाज येतोय ना व्यवस्थित? हो CMOS technology is used in microprocessor, microcontrollers, memory chips, and other digital logic circuits. ठीक आहे, CMOS technology is also used for several analog circuits such as image sensors, त्याला CMOS सेन्सर म्हणतात, data converter, and highly integrated transceiver for many types of communications. ठीक आहे, याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय राहणार आहे? फॉर लेस पॉवर डेसिपेशन रिक्वायरमेंट CMOS technology is used for implementing transistor. If we require faster circuit, then transistor are implemented over IC using BJT. ठीक आहे, BJT म्हणजे बाय जंक्शन. BJT चा काय मिनिंग फॉर्म काय होतं? BJT चा लॉंग फॉर्म काय? विसरले का रे तुम्ही? बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर. ठीक आहे, fabrication of CMOS transistor as IC can be done in the 3 different method. ठीक आहे, N-well आहे, P-well technology आहे, where N-type diffusion is done over a P-type substrate, or a P-type diffusion is done
over N-type substrate. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉस फॅब्रिकेशन स्टेप्स दिलेले आहे. ठीक आहे. CMOS फॅब्रिकेशन प्रोसेस फ्लो इज कंडक्टिंग using following basic fabrication steps. Okay, while manufacture using N-well and P-well technology. ठीक आहे. मेकिंग कसं आहे CMOS युझिंग N-wellचं त्यांनी या प्रकारे दिलंय. फर्स्ट वी चूज अ सबस्ट्रेट ॲज अ बेस फॉर फॅब्रिकेशन फॉर N-well अँड P-type सिलिकॉन सबस्ट्रेट इज यूज. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये काय आहे आपली ऑक्सिडेशन आहे. The selective diffusion of N-type impurities is accomplished using SiO2 as a barrier which protects portion of the wafer against contamination of the substrate. ठीक है. SiO2 is laid out by oxidation process done exposing the substrate to high quality oxygen and hydrogen in an oxidation chamber at approximately 1000 Celsius. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंतर तुमची स्टेप 3 आहे ग्रोइंग ऑफ फोटोरेस्ट. ठीक आहे. at this stage to permit the selective etching. ठीक है. The SiO2 layer is subjected to the photolithographic process. In this process, the wafer is coated with a uniform form of a photosensitive emulsion. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे स्टेप 4 जी दिलेली आहे ती तुमची मास्किंग दिलेली आहे. ठीक आहे. दिस स्टेप इज अ कंटिन्युएशन ऑफ अ photolithography process. In these steps, a desired pattern of openness is made using the stencil. This stencil is used to as a marks over the photoresist. The substrate is now exposed to UV rays, म्हणजेच ultraviolet rays. The photoresist present under the exposed region of marks gets polymerized. ठीक आहे. त्याची ही तुमची डायग्राम दिलेली आहे मास्किंगची स्टेप 4 ची. ठीक आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज यूज केलेला आहे याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची आहे 5th नंबरची तुमची स्टेप्स त्यांनी दिलेली आहे रिमूव्हल ऑफ अनएक्सपोज फोटोरिस्ट. ठीक आहे. द मास्क इज रिमूव्ह अँड द unexposed region of photoresist is dissolved by developing wafer using a chemical such as trichloroethylene. ठीक आहे. ही तुमची डायग्राम दिली आहे रिमूव्हल ऑफ एन अनएक्सपोज फोटोरिस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे इचिंग स्टेप 6 काय तुमची इचिंग दिलेली आहे. इचिंग मध्ये त्यांनी काय केलंय द वेफर इज इमर्स इन अन इचिंग सोल्युशन ऑफ हायड्रोफ्लोरिक ऍसिड विच रिमूव्स द ऑक्साइड फ्रॉम द एरियाज थ्रू विच डोपंट आर टू बी डिफ्यूज इचिंग मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं स्टेप 7. स्टेप 7 मध्ये काय दिलेले तुमचं स्टेप 7 मध्ये काय आहे रिमूव्हल ऑफ होल फोटोरिस्ट लेयर ड्युरिंग द इचिंग प्रोसेस दोज पोर्शन ऑफ SiO2 म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड which are protected by the photoresist layer are not affected. The photoresist mask is not stripped off with a chemical solvent.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची 8 नंबरची जी स्टेप्स होती, फॉर्मेशन ऑफ एन वेल. The n-type impurities are diffused into the p-type substrate through exposed region, thus forming an n-well. ठीक आहे. ऑक्सिडेशन ही तुमची डायग्राम दिली आहे फॉर्मेशन ऑफ n-well ची. त्याच्यानंतर आहे तुमची स्टेप्स 9 तुमची काय आहे, रिमूव्हल ऑफ SiO2. ठीक आहे. The layer of SiO2 is now removed by using hydrofluoric acid. ठीक आहे. हायड्रोफ्लोरिक ऍसिड यूज करून काय केलं आपण, ही रिमूव्ह केली आहे त्याची लेअर. त्याच्यानंतर तुमची स्टेप 10 आहे डिपोजिशन ऑफ पॉलिसिलिकॉन. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, CMOS ट्रान्झिस्टर would lead to the unwanted capacitance which can harm circuit. So to prevent this cell aligned gate process, each preferred where gate region are formed before the formation of source and drain using ion implantation. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची पॉलिसिलिकॉन डिपोजिशनची तुमची डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, पॉलिसिलिकॉन इज यूज फॉर फॉर्मेशन ऑफ द गेट बिकॉज इट कॅन withstand the light in temperature greater than 8000 degrees centigrade when a wafer is subjected to annealing method for formation of source and drain. Polysilicon is deposited by using chemical deposition process over a thin layer of gate oxide. This thin gate oxide under the polysilicon layer prevent further doping under the gate region. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या स्टेप्स 11 दिलेल्या आहे, फॉर्मेशन ऑफ गेट रिजॉइन. Except the two regions required for formation of the gate, for NMOS and PMOS transistor are remaining portion by polysilicon is stripped off. त्याची ही तुमची डायग्राम फिगर दिली आहे. त्याच्यानंतर तुमची स्टेप 12 काय आहे, ऑक्सिडेशन प्रोसेस. ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे काय, अँड ऑक्सिडेशन लेअर इज डिपॉझिटेड ओव्हर द वेफर which acts as a shield for further diffusion and metallization process. तुमची आहे स्टेप 12, त्याची ही डायग्राम दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे तुमची स्टेप 13 काय आहे, मास्किंग अँड डिफ्युजन. यामध्ये काय यूज होतो, फॉर मेकिंग रिजॉइन द डिफ्युजन ऑफ एन टाइप इम्प्युरिटीज using masking process, small gap are made. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची ही दोन डायग्राम दिली आहे. ठीक आहे. मास्किंग अँड डिफ्युजन 8 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये काय आहे, युजिंग डिफ्युजन प्रोसेस 3n plus region are developed for the formation of terminal of NMOS. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिमूव्हल ऑफ ऑक्साइड. त्याच्यानंतर काय करतो आपण, ऑक्साइड काय करतोय, रिमूव्ह करतोय. ठीक आहे. द ऑक्साइड लेअर इज स्ट्रिप्ड ऑफ. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टेप 14 नंतर तुमच्या आहे स्टेप 15 पी टाइप डिफ्युजन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, सिमिलर टू एन टाइप डिफ्युजन फॉर फॉर्मिंग द टर्मिनल्स ऑफ PMOS पी टाइप डिफ्युजन आर कॅरीड आउट. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेप 16 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, लेइंग ऑफ थिक फिल्ड ऑक्साइड बिफोर forming the metal terminals
thick field oxide is laid out to form protective layer for the regions of the wafer where no terminals are required. ही त्याची डायग्राम दिलेली आहे. त्याच्यानंतर तुमची स्टेप 90 काय आहे? फॉर्मेशन ऑफ टर्मिनल्स इन द गॅप्स फॉर्म आफ्टर removal of excess metal terminals are formed for the interconnections. ठीक आहे. याच्यामध्ये काय फॉर्मेशन ऑफ द टर्मिनल्स इन द गॅप फॉर्म आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सेस मेटल टर्मिनल्स ऍट फॉर्म फॉर द इंटरकनेक्शन. त्याच्यानंतर स्टेप 20 मध्ये काय आहे? असाइन द टर्मिनल नेम. ठीक आहे. नेम आर असाइन टू द टर्मिनल एनमॉस अँड पीमॉस ट्रान्झिस्टर. त्याची तुमची डायग्राम फिगर दिलेली आहे तुमची. ठीक आहे. या प्रकारे तुमची प्रोसेस होती. ठीक आहे. आता पुढचं त्यांचं आहे इन्स्टॉल ईडीए टूल्स ऑफ VLSI ऍप्लिकेशन. यामध्ये काय करायचं तुम्हाला? इन्स्टॉल करायचे टूल्स. त्याची ही प्रोसेस दिलेली आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन कसं करायचं हे नेक्स्ट पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये राहणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी हे जे सॉफ्टवेअर आहे झालिंक्स, ते सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं आहे ती प्रोसेस दिलेली आहे. म्हणजे पुढच्या प्रॅक्टिकल पासून आपली याच्यावर तुमचे काय होईल? प्रॅक्टिकल स्टार्ट होईल सॉफ्टवेअरवर. तर ते सॉफ्टवेअर तुमचं झालिंक्स सॉफ्टवेअर आहे. तर त्याची तुम्हाला त्याआधी काय करायला लागणार आहे? इन्स्टॉल करायला लागणार आहे. तुमच्याकडे पीसी आहे का घरी? घरी पीसी आहे का? घरी पीसी आहे का? त्यावर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायला लागणार आहे प्रोग्रामची. झालिंक सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करतात त्याची सगळी प्रोसेस. लिंक आहे ना आपल्या ग्रुपवर टाकली ना ड्राईव्हची, डाउनलोड करता येईल आम्हाला. ठीक आहे. ती मी विचारते. मला त्याच्या संदर्भात एवढं नाही माहिती डिटेल मध्ये. मी ती विचारते आणि तुम्हाला सांगते. हा मॅम, त्या इन्स्टॉलेशनची ना ड्राईव्हला अपलोड करून लिंक बनवली ना, मग सगळ्यांना करता येईल ते. मी आधी स्वतः ट्राय करून घेते. कारण पीसी वर आपल्या कॉलेजच्या पीसी वर आहे झालिंक सॉफ्टवेअर, पण ते इन्स्टॉल वगैरे कसं केलं आहे ते मी विचारते आणि तुम्हाला सांगेल तुम्हाला ठीक आहे. प्रोसेस. याचं तुम्हाला प्रोग्रामिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार आहे. मागच्या वेळेस हा सब्जेक्ट तुमचा चौधरी मॅडमने घेतला होता, तर त्या सुट्टीवर आहे. कॉलेजमध्ये असते तर आपली झाली असती प्रॅक्टिस व्यवस्थित. थर्ड पर्सन आपलं आहे प्रोग्रामिंग. बघू कसं आपल्याला ऑनलाईन कसं हे करता येईल प्रॅक्टिस. मी विचारते. मी स्वतः मला आधी स्टडी करून मग मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. त्याच्यात काय डाऊट आहे कोण? नाही मॅम. ऍक्च्युअली फक्त आपलं